समाजात आपण व्यक्ती म्हणून जगत असताना, घरामध्येही आपण जगत असताना आपली अनेक नाती असतात. आपण कोणाचे भाऊ बहीण असतो, कोणाचे मित्रमैत्रीण असतो, कोणाचे आईवडील असतो, कोणाचे नवरा बायको असतो. तर ही नाती माणसाला समृद्ध करत असतात आणि समाजात जगत असताना या नात्यांचं फार एक मोठं महत्त्व असतं. लग्न म्हणजे काय? शेवटी लग्न म्हणजे आकर्षण नाही आहे. लग्न हे कर्तव्य आणि जबाबदारीचं ओझं आहे. तर हे ओझं म्हटलं तर ओझं होतं, हे आनंदाने केलं तर ते ओझं वाटत नाही. नाती कशी जपली पाहिजेत आपण, नात्यांमध्ये अडचणी आल्यानंतर त्याच्यावर संवाद साधून आपण कसं ओव्हरकम केलं पाहिजे, कारण ही नाती टिकली तरच आपले त्यांच्याशी संबंध चांगले टिकणार आहेत. नातेसंबंध जपायचे असेल तर आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे. सॉरी म्हणण्याची सवय किंवा सॉरी म्हणण्याची वृत्ती कशी डेव्हलप करू शकतो एखादी व्यक्ती? माणूस म्हणून जगत असताना नात्यांची गरज काय? अहंकार गेला तुका म्हणे देव झाला म्हटलंय. म्हणजे जेव्हा अहंकार तर गेला पूर्णपणे तो देव झाला. प्रपंचामध्ये जो अहंकार आहे तो गेला तर सुखी झाला. आजकालचा कळीचा मुद्दा आहे हा ऍक्च्युली, नवऱ्या बायकोंची नाती दुरावतायत. आजकालचा नाही, कायमचा आहे तो. भांडण झालं ना तर रात्रीची एक्सपायरी डेट पाहिजे, त्याच दिवशी एक्सपायरी. चालू ठेवलं की मग इगो वाढत जातो. नात्यांचा अर्थच असा असतो ना की एखादी व्यक्ती आपल्यासोबत कायम आहे हे गृहीतच धरलेलं असतं. तर मग गृहीत न धरणं असं कसं म्हणू शकता तुम्ही? तुम्हाला जर आईवडिलांबद्दल कृतज्ञता वाटते तर ती दिसली पण पाहिजे. प्रेम वाटतं तर दिसलं पाहिजे ना. त्यामुळे हे जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत लोकांना पण कळत नाही. दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधणं हे प्रॅक्टिस करून अचीव करण्यासारखं आहे. गृहीत धरणं जेवढं वाढत जाईल तेवढे मग संबंध दुरावायला सुरुवात होते. म्हणून नात्यामध्ये कायम गोडवा पाहिजे असेल तर नात्यांना कायम खतपाणी घातलं लागतं. मुलींकडे पैसा आलेला आहे, मुलींकडे करिअर आहे, तर मुली ॲग्री करत नाहीत लगेच. नाही जमलं तर चालले निघून. त्यामुळे डायव्हर्स रेट वाढलेला आहे. हे नातं टिकून ठेवण्यासाठी माझ्याच बाजूने जास्त प्रयत्न होत आहे. मग कुठेतरी सेल्फ रिस्पेक्ट आणि सेल्फ इस्टीमवर प्रश्नचिन्ह उभं राहतं की किती नमतं घ्यायचं मी कायमच. पूर्वीच्या काळी मान अपमान घेऊन बसायचे. काही बोललं तरी सांगतो वागलं पाहिजे, असं बोलायचं नाही म्हटलं गप्प राहायची. आजकालच्या मुली पण ऐकणार नाही ना, आणि ऐकून नाही ऐकावं का म्हणून. माफ करण्याची पण एक खूप मोठी ताकद आहे असं म्हणलं जातं. ती पण ताकद कशी आणता येईल आपल्याला? हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहा. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो आहे नवीन विषयावरचं पत्र. आजचा विषय आहे नातेसंबंध. समाजात आपण व्यक्ती म्हणून जगत असताना, घरामध्येही आपण जगत असताना आपली अनेक नाती असतात. आपण कोणाचे भाऊ बहीण असतो, कोणाचे मित्रमैत्रीण असतो, कोणाचे आईवडील असतो, कोणाचे नवरा बायको असतो. तर ही नाती माणसाला समृद्ध करत असतात आणि समाजात जगत असताना या नात्यांचं फार एक मोठं महत्त्व असतं, कारण ती आपल्याला समृद्ध करत असतात माणूस म्हणून. तर ही नाती कशी जपली पाहिजेत आपण, नात्यांमध्ये अडचणी आल्यानंतर त्याच्यावर संवाद साधून आपण कसं ओव्हरकम केलं पाहिजे, कारण ही नाती टिकली तरच आपले त्यांच्याशी संबंध चांगले टिकणार आहेत. आणि माणूस म्हणून जगत असताना जसं मी मगाशी सांगितलं की जास्तीत जास्त समृद्ध ही नाती आपल्याला करत असतात, म्हणून ती टिकली पाहिजेत. तर या विषयावर बोलण्यासाठी आज खूप स्पेशल व्यक्ती आली आहे, ज्या व्यक्तीचा मला खूप अकृत्रिम स्नेह लाभतो. कायमच ते माझ्या पाठीवर हात ठेवत असतात आणि ते फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड अबालवृद्धांचे आहेत असे माननीय प्रल्हाद दादाबाई. दादा, खूप खूप स्वागत आहे. आमचं खूप भाग्य आहे तुम्ही आज आमच्या स्टुडिओवर आला आहात. आणि तुम्ही सगळेजण ओळखतात की प्रल्हाद दादाबाई जीवन विद्या मिशनचे आजीव विश्वस्त आहेत. आणि जसं मी म्हटलं की अबालवृद्धांचे ते फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड आहेत. 75 वर्षाचे तरुण असं आत्ताच एकांनी त्यांचा उल्लेख केला. आणि याचा अनुभव आपण सगळेच त्यांच्या भाषणांमधनं घेत असतो. त्यांचे प्रॅक्टिकल सोल्युशन्स असतात अनेक प्रश्नांना. असा कुठलाच प्रश्न नाही ज्याच्यावर त्यांच्याकडे उत्तर नाही. आणि म्हणून आजचा फार गहन आणि महत्त्वाचा विषय आम्ही चर्चेसाठी घेतला आहे. तर शेवटपर्यंत गप्पा नक्की बघा आणि पोस्टमनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. गप्पांना सुरुवात करूया. दादा, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. थँक्यू फॉर कमिंग. आजचा विषय आहे नातेसंबंध. जसं मी इंट्रोमध्ये म्हणालो की माणसाला समृद्ध करण्यासाठी नात्यांची खूप गरज असते. जसा मी माझ्या बहिणीचा भाऊ आहे, आईचा मुलगा आहे, वडिलांचा मुलगा आहे. तर माणूस म्हणून जगत असताना नात्यांची गरज काय आहे, इथनं सुरुवात करू आधी आपण. पहिली गोष्ट म्हणजे माणूस एकटा जगू शकत नाही, लक्षात ठेवायचं. एकटा माणूस जगू शकत नाही, त्यांना माणसं हवी असतात. आणि जेव्हा माणसं हवी असतात तेव्हा नाती निर्माण होणारच ना. बरोबर, हो की नाही? कुठलंही नातं असू दे, दोन माणसांचा संबंध एकत्र आला की त्याला नातं म्हणतो आपण. बरोबर. आणि हे संबंध बिघडले की नातेसंबंध बिघडले म्हणतो, बरोबर की नाही? त्यामुळे नाती ही निर्माण होतच असतात.
प्रत्येक वेळी. कारण तुम्हाला एकटं राहू शकत नाही माणूस, त्यामुळे तुम्हाला माणसांची गरज असते. त्यामुळे माणसं जशी तुमच्या जवळ येत जातात तशी तुमची नाती फुलत जातात. आणि ही नाती संबंध चांगलं राखणं हे खरं त्या नात्यातलं गरज असते. बरोबर. पण ते बिघडतात. आता का बिघडतात त्याला कारणं आहेत भरपूर, ते आपण डिस्कस करू. येस. कारणांवरच येऊयात आपण सरळ की कुठली महत्त्वाची कारणं आहेत नाते संबंध बिघडण्यामध्ये, आणि कुठल्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत एखाद्या नात्यामध्ये अडसर निर्माण न व्हावा यासाठी? एवढा मोठा प्रश्न आहे खरं म्हणजे. अगदी. येस. त्याला एंड नाही, एवढं गोष्ट बोलता येईल. करेक्ट. पण नातेसंबंध जपण्यासाठी, जपणं हा शब्द वापरलाय, जपण्यासाठी तुम्हाला काहीतरी केलं पाहिजे. आपलं काय होतं माहिती आहे, सुरुवातीला आपण एकमेकांना, समजा नवीन मित्र असतील किंवा नवरा बायको नवीन असतील, कोणतीही गोष्ट जेव्हा नवीन असते ना तेव्हा आपण एकमेकांना खूप रिस्पेक्ट देतो, एकमेकांची मनं जपतो, या सगळ्या गोष्टी होत असतात. हळूहळू जसा वेळ जात जातो तसं ते एकमेकांना गृहीत धरायला लागतात. समजलं ना? त्यामुळे एक गृहीत धरणं जेवढं वाढत जाईल तेवढे मग संबंध दुरावायला सुरुवात होते. कळलं ना? म्हणून नात्यामध्ये कायम गोडवा पाहिजे असेल तर नात्यांना कायम खतपाणी घातलं लागतं. बरं. मी नेहमी म्हणतो, फिक्स्ड डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिट फरक आहे ना. फिक्स्ड डिपॉझिट एकदा टाकलं की तुम्हाला इंटरेस्ट मिळत राहतं. बरोबर. पण रिकरिंग डिपॉझिट तसं नसतं. रिकरिंग डिपॉझिटला प्रत्येक महिन्यात तुम्हाला पैसे टाकायला लागतात. तशी नाती फुलवण्यासाठी, नाती जपण्यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये म्हणजे प्रत्येक क्षणी तुम्हाला त्याला सिंचन करणं हे गरजेचं आहे. नाहीतर ते ओलावा राहत नाही. प्रेमाचा जो ओलावा शब्द आपण वापरतो की नाही, हा ओलावा राहण्यासाठी सिंचन करायला लागतं. ओके. प्रेमाचं सिंचन. अच्छा. तर हे प्रेम नुसतं असून सुद्धा उपयोग नाही, ते दिसलं पण पाहिजे. अच्छा. आणि काय असतं माहिती आहे, नवरा बायको म्हणा की आई वडील यांच्यासाठी प्रेम असतं आपल्याला, नसतं असं नाही, पण ते आपण व्यक्त करत नाही. म्हणून नातेसंबंधाचा सगळ्यात महत्त्वाचा नियम असा आहे की जे आहे ते दिसलं पण पाहिजे. अच्छा. तुम्हाला जर आईवडिलांबद्दल कृतज्ञता वाटते तर ती दिसली पण पाहिजे. अच्छा. प्रेम वाटतं तर दिसलं पाहिजे ना. त्यामुळे हे जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत लोकांना पण कळत नाही ना. त्यामुळे नातेसंबंध जपायचे असेल तर आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे. पण नात्यांचा अर्थच असा असतो ना की एखादी व्यक्ती आपल्यासोबत कायम आहे हे गृहीतच धरलेलं असतं. तर मग गृहीत न धरणं असं कसं म्हणू शकता तुम्ही? नाही, गृहीत धरणं म्हणजे ती जे काही आपल्यासाठी करते ते आपण गृहीत धरतो. अच्छा. ओके. आणि मग ते नाही केलं तर आपण चिडतो, केलं तर आपल्याला काहीच वाटत नाही. साधं उदाहरण देतो. बायको आपल्या नवऱ्याला रोज डबा देते, जी देत असेल ती. हल्ली देतात की नाही मला माहीत नाही, पण आम्हाला मिळायची. त्यामुळे प्रत्येक दिवशी डबा दिला तर आपल्याला सुरुवातीला आनंद होतो की ती माझी बायको छान आहे, मला रोज डबा करून देते, रोज सकाळी लवकर उठते माझ्यासाठी. हे कौतुक थोडे दिवस असतं. नंतर हळूहळू आपण ते गृहीत धरायला लागतो. आणि मग जरा जरी उशीर झाला तर आपलं सटकते, आपली चिडतो आपण, एवढा वेळ काय, तुला कळत नाही का मला ऑफिसला जायचं आहे. म्हणजे हे जे असतं ना, हे हळूहळू त्याच्यामधलं गृहीत धरणं वाढत जातं आणि त्याच्यातली जी कृतज्ञता असते ती कमी होत जाते. कळलं ना? आणि मग जो व्यक्ती तर बायकोला वाटतं अरे मी एवढं करते ह्याच्यासाठी, याला किंमतच नाही, असा एक तिला वाटायला लागतं. आणि ह्या वाटण्यातनंच संबंध दूर व्हायला लागतात. आता नवरा बायकोच्या नात्याचा तुम्ही विषय काढलाय तर त्याबद्दलच थोडंसं बोलूया. नातं सर्वात महत्त्वाचं आहे. त्याबद्दल थोडं सांगा. दोघांनी कसं एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे, आणि आजकालचा कळीचा मुद्दा आहे हा ॲक्च्युली, नवऱ्या बायकोंची नाती दुरावतायत. आजकालचा नाही, कायमचा आहे तो. डिवोर्सचा म्हणतोय मी, की रेट ज्या पद्धतीने वाढत आहे. पूर्वी डिवोर्स हा समाज मान्य नसल्यामुळे, बरोबर, किंवा लोकांना सुद्धा ते शक्य नव्हतं. मुली शिकलेल्या नव्हत्या, मुली डिपेंडंट होत्या, त्यामुळे ते समाजाला मान्य नव्हतं. त्यामुळे लोक डिवोर्स न घेता सुद्धा घरामध्ये वेगवेगळेच राहत होते. बरोबर. असं पण मी बघितलेले आहेत. म्हणजे न बोलता राहणारे सुद्धा लोक बघितले आहेत. नवरा बायको कित्येक वर्ष आम्ही बोललोच नाही म्हणतात, पण एकत्र राहत आहेत. समजलं ना? त्यामुळे परिस्थिती पूर्वी पण तीच होती, आता पण ती. पण आता काय झालं आहे, मुलींकडे पैसा आलेला आहे, मुलींकडे करिअर आहे, तर मुली ॲग्री करत नाहीत लगेच, नाही जमलं तर चालले निघून. त्यामुळे डायव्होर्स रेट वाढलेला आहे. आणि समाजाने पण ते ॲक्सेप्ट केलेलं आहे. डायव्होर्स झालं म्हणजे पूर्वीच्या काळी खूप मोठं वाटायचं, आता कोणाला वाटत नाही. त्यामुळे ते
वाढत गेलेलं आहे. पण नवरा बायकोचं जे नातं असतं ना ते खूप क्रुशल असतं, खूप क्रुशल असतं. म्हणून मी नेहमी सांगतो की लग्ना अगोदर लव चालू असतं ना, प्रेम प्रकरणं चालू असतात, तेव्हा मला येऊन सांगतात की माझा जो बॉयफ्रेंड आहे तो खूप माझ्यावर प्रेम करतो वगैरे सांगतात, त्याच्याशिवाय मी जगूच शकत नाही असं सांगतात. मग आईवडील काय करणार, शेवटी बिचारे लग्न करून देतात. पण 1-2 वर्षामध्ये ते सेम नवरा बायको काय म्हणतात, जे म्हणत होते की ह्यांच्याशिवाय मी जगू शकत नाही, ते म्हणतात की ह्यांच्याबरोबर मी जगू शकत नाही. अशी परिस्थिती निर्माण का झाली? मग प्रेम होतं ना. म्हणून खरं म्हणजे प्रेमाला एक निराळे ही आहेत, काय नावं आहेत. खरं म्हणजे सुरुवातीला जे असतं ते आकर्षणच असतं. स्त्री आणि पुरुष हे 2 असे आहेत की त्यांचं आकर्षण असतंच, कळलं की नाही. त्यामुळे जेव्हा आपण लव्ह मॅरेज म्हणतो की आपण प्रेम करतो म्हणतो, तेव्हा आपण प्रेम त्यांच्या बाहेरच्या गोष्टीवर करतो. तो दिसतो कसा, तो कमवतो किती आहे म्हणा, किंवा तो कसा वागतोय माझ्याशी, तो माझी काळजी घेतोय, ह्यानी लोक इम्प्रेस होऊन जातात. समजलं ना. लग्नाच्या अगोदर किंवा इतकी काळजी घेत असतो तो की तुझा शब्द खाली पडायला देत नसतो, तिथं तोंडातला शब्द खाली पडायला देत नाही. नंतर ती अख्खी पडली तरी बघत नाही. समजलं ना. हा फरक होत जातो, कळलं ना. आणि होतो सगळ्यांच्या बाबतीत, कारण शेवटी हे आकर्षण राहत नाही ना कायम. स्त्री आणि पुरुष ह्याचं आकर्षण हे कायम राहत नाही. जसं वय वाढत झालं हे आकर्षण कमी होतं आणि कर्तव्य आणि जबाबदाऱ्या वाढत जातात. लग्न म्हणजे काय, शेवटी लग्न म्हणजे आकर्षण नाही आहे. लग्न हे कर्तव्य आणि जबाबदारीचं ओझं आहे. आता हे ओझं म्हटलं तर ओझं होतं, हे आनंदाने केलं तर ते ओझं वाटत नाही. त्यामुळे नवरा बायकोनी हे प्रेम टिकवता आलं पाहिजे त्यांना. आकर्षण जरी कमी झालं तरीसुद्धा काळजी घेणं, कारण प्रेम म्हणजे नुसतं आकर्षण नाही ना. फिजिकल अट्रॅक्शन इज नॉट अ प्रेम ना. बरोबर. मग प्रेम म्हणजे काय, एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांचं तडजोड करणं, ॲडजस्टमेंट करणं, ह्याला प्रेम म्हणतात ना. बरोबर. आपण काय सांगतो प्रेम म्हणजे फिजिकल अट्रॅक्शन, हे सुरुवातीला असतं आणि ते 2 दिवसाचं असतं. त्याच्यानंतर जबाबदाऱ्या असतात, कर्तव्य असतात. मग अशा वेळेला एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांना आधार म्हणून उभं राहणं. तुला जर वाईट वाटलं तर तू तिला मागे उभं राहणं, खंबीरपणे उभं राहता आलं पाहिजे. कारण तिची काळजी घेणं, तिच्या आवडीनिवडीची काळजी घेणं, तिला मान सन्मान देणं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. आणि ह्या गोष्टी जर तुम्ही नाही केल्या तर मग प्रेम कमी कमी होत जातं. म्हणून मी नेहमी म्हणतो की ज्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करता ती तुमच्यापासून दूर जाते. एक लक्षात ठेवायचं, दुर्लक्षमध्ये दूर शब्द येतो. तुम्ही दुर्लक्ष केलं, मुलांकडे दुर्लक्ष केलं की मुलं बिघडतात, बायकोकडे दुर्लक्ष केलं की बायको दूर जाते, म्हणजे घटस्फोट येते. बरोबर की नाही. नवऱ्याकडे दुर्लक्ष केलं की नवरा दुसरीकडे खांदा शोधतो मग, बरोबर की नाही. बरोबर. खांदा देणारे भरपूर असतात बाहेर. अगदी. तुमच्या नवरा बायकोमध्ये पटलं नाही की खांदा देणारे भरपूर असतात, आणि मग त्यांना वाटतं हे खांदा देणारच चांगला, ते पण टेम्पररी असतं पुन्हा. म्हणून असा कोणच माणूस आयडियल नसतो, हे पहिलं समजून घेतलं पाहिजे, ॲक्सेप्ट केलं पाहिजे. नवरा आणि बायकोने दोघांनी ॲक्सेप्ट केलं पाहिजे, कोणी आयडियल नाही आहे. प्रत्येकाच्या आवडी वेगळ्या आहेत, प्रत्येकाची निवड वेगळी आहे, प्रत्येकाच्या हॉबीज वेगळ्या आहेत, प्रत्येकाचं काय म्हणतात विचार वेगळे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन जर तुम्ही वागला तर प्रेम कायम राहू शकतं. पण मी वागतो तसंच तू वागलं पाहिजे, मी जे करतो तेच तू केलं पाहिजे, हा जो आग्रह आहे ना हा प्रॉब्लेम करतो नेहमी. म्हणून आग्रह आणि अपेक्षा या 2 गोष्टी या प्रेमाला मारक आहेत. समजलं ना. या नातेसंबंधाला 2च गोष्टी मारक आहेत, म्हणजे अपेक्षा आणि आग्रह. नवरा आग्रही असतो कधी कधी, मी सांगतो तसंच केलं पाहिजे, मी सांगेन तेव्हा तू सगळं केलं पाहिजे. हे आग्रह नाही आवडत कोणाला. हल्लीच्या मुलींना तर मुळीच आवडत नाही, कारण ते स्वतः शिकलेले आहेत, त्याच्या एवढेच शिकलेले आहेत, त्याच्या एवढेच कमवत आहेत, तर त्यांना ते आवडत नाही. मग म्हणून हे जर नातं टिकवायचं असेल तर आग्रह अपेक्षा असतं कामा नये. अच्छा. आणि तडजोड असली पाहिजे. तडजोड शब्द म्हणतात ना खूप मोठा आहे. तडजोड म्हणलं, मी साधं उत्तर दिलं. तडजोड म्हणजे काय मला विचारलं कोणी तर मी काय सांगितलं, कधी तुझं खरं, कधी माझं खरं. नेहमीच माझं खरं म्हणशील तर तुझं नाही खरं. हो. अच्छा.
ह्याचा अर्थ काय? आणि कधीतरी तिच्या मनाप्रमाणे तू कर, तिचं खरं म्हण चल. कधी कधी आपल्या मनाप्रमाणे कर, कारण कधी तू 10 वेळा तिच्याप्रमाणे केलं की ती 11 वेळा हो म्हणते, बरोबर की नाही? तेवढं तर सामंजस्य असतंच ना सगळ्यांकडे. म्हणून असं जर वागलं ना आपण तर त्याच्यातनं आग्रही वृत्ती येत नाही. कारण ना आग्रही वृत्ती झाली की माझ्याच मनासारखं व्हायला पाहिजे. तू आता आमच्या घरात आली म्हणजे आमचेच रिच्युअल्स तू पाळले पाहिजे, आम्ही जे करतो आमच्या घरामध्ये तसंच केलं पाहिजे तू, असं नाही चालणार. ती एक मुलगी आहे, ती सगळं सोडून तुझ्याकडे आली आहे, तर तिचा मान सन्मान, तिला आपल्यामध्ये आणताना तिचे पण काय आवडीनिवडी आपण केल्या पाहिजे. समज ह्याला खूप महत्त्व असतं आणि ते बहुतेक घरामध्ये होत नाही. तू मुलगी इथे आणली ना तर आमच्याप्रमाणे तू वागलं पाहिजे. का म्हणून वागलं पाहिजे आपल्याप्रमाणे? ती आतापर्यंत एवढं तिने आयुष्य काढलं आपल्या आईवडिलांकडे, तिचे पण काही आवडी निर्माण झाले आहेत, तिचे पण काही काय म्हणतात विचार असतात की नाही, तर सगळ्यांना रिस्पेक्ट देता आलं पाहिजे आपल्याला. एवढं जर सामंजस्य ठेवलं ना तर नातेसंबंध टिकून राहतात. ओके, तुम्ही आजूबाजूला जेवढ्या गोष्टी बघताय तर नवरा बायकोतला विसंवाद हा किती कारण वाटतोय तुम्हाला? संवाद कमी होत चाललाय आणि खूप पटकन डिसिजन घेतला जातोय वेगळं होण्याचा, असं वाटतंय तुम्हाला? खूपच. मी तुम्हाला सांगितलं ना की कोण वाईट नसतं, ती मुलगी पण चांगली असते, तो पण, म्हणून तर एकत्र येतात, प्रेम करतात. कशासाठी करतात? तो आवडला म्हणून ना. मग नंतर का नाही आवडत तुम्हाला? एक लक्षात ठेवायचं की असं कोण आयडियल नाही आहे की जो असा मला आयडियल, असं लोकांच्या समज की असा आयडियल मला नवरा पाहिजे, असं आयडियल काय नसतं. प्रत्येक जण वेगळा आहे. हेच तर निसर्गाची गंमत आहे. निसर्गामध्ये प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. झाडांचे रंग पण बघा तुम्ही, हिरवेच असतात पण प्रत्येक झाडाचे रंग बघितलं तर शेड्स वेगळे आहेत. बरोबर. तसा मनुष्य पण विविधता आहे, हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे प्रत्येकजण वेगळा असणारच. मग तो वेगळा आहे ॲक्सेप्ट करून जर तुम्ही पुढे गेला तर तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. पण मी बरोबर आहे आणि तू माझ्यासारखंच वागलं पाहिजे हे कोणालाच पसंत पडणार नाही. प्रत्येकाचा एक इगो असतो ना, प्रत्येकाला मान अपमान असतात ना. बरोबर. पूर्वीच्या काळी मान अपमान गिळून बसायचे. काही बोललं तरी सांगतो तसं वागलं पाहिजे, असं बोलायचं नाही म्हटलं की गप्प राहायचे. आजकालच्या मुली पण ऐकणार नाही ना, आणि ऐकून नाही, ऐकावं का म्हणून, हो की नाही? ते पण शिकलेले असतात, ते पण ते पण एक माणूसच आहेत ना, मग त्यांनी का ऐकून घ्यावं? म्हणून सन्मान, म्हणजे अपेक्षा आग्रह खबर, आता सन्मान खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक मुलाला सन्मान द्यायला लागतो, कारण इगो इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येकाचा इगो, लहान मुलाचा पण इगो असतो. तो काय करू शकत नाही, फक्त रडू शकतो, म्हणून तो रडतो आणि काय करत नाही. पण रडणं म्हणजे त्याचा इगो आहे, तो दुखावलेला आहे त्याचा इगो, हो की नाही? म्हणून तुम्ही माणसाचे इगो किती दुखावणार? दुखवलं की गो होतं, मग जातात ते बाहेर, हो की नाही? इगो हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणून सांगितलं ना, अध्यात्मामध्ये सुद्धा अहंकारच महत्त्वाचा आहे. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला म्हटलंय. म्हणजे जेव्हा अहंकार जर गेला पूर्णपणे तो देव झाला. आणि प्रपंचामध्ये जो अहंकार आहे तो गेला तर सुखी झालाच. म्हणून अहंकार कधीच जात नसतो, पण अहंकार आपला मर्यादेमध्ये ठेवणं ह्याला महत्त्व आहे. आता अहंकार प्रत्येकाकडे आहे ना, नाही कोणाकडे, पण तो आपण त्याचा सन्मान करणं. म्हणून जीवनविद्या आणि सद्गुरूंचं एक वाक्य आहे, स्वतःचा अहंकार चेपा आणि दुसऱ्यांचा अहंकार जपा. वा. आता दुसऱ्यांचा अहंकार जपा म्हणजे काय? त्याला योग्य तो मान द्या, डोक्यावर नका बसू. डोक्यावर बसवणं सांगत नाही सद्गुरू, योग्य तो मान. प्रत्येकाला एक मान असतो ना. आता पंतप्रधान आले की त्यांचा मान वेगळा, साधा माणूस कोण घरी आला त्याचा मान वेगळा, आपला मित्र आला तर वेगळा, असं वेगळे वेगळे मान असतात ना. आपल्या घरामध्ये काम करणारा त्याचा मान वेगळा, पण त्यांना पण मान दिला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं असतं. मान द्यायचं म्हणजे डोक्यावर चढवायचं नाही आहे. आता आमच्याकडे कचरा नेण्यासाठी एक माणूस येतो, बरोबर. बहुतेक ठिकाणी आपण काय म्हणतो, कचरेवाला आला आहे म्हणून आपण म्हणतो, बरोबर की नाही? आमच्याकडे आम्ही असं म्हणत नाही, आम्ही त्याचं नाव घेतो. अरे अजय आला आहे हां, असं सांगतो. त्याला बरं वाटतं की आपलं नाव घेतलं, आपली विचारपूस केली. छोटी गोष्ट आहे पण खूप, हे हा मान देणं आहे त्याला. बरोबर. तो जे काम करतो ते सगळ्यात महत्त्वाचं काम आहे खरं म्हणजे. तो नाही आला तर काय हाल होतात. अगदी अगदी. म्हणून कोणताही माणूस कमी नाही आहे, प्रत्येक काम महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. प्रत्येक गोष्ट ही आपल्यासाठी व्यवस्था आहे. मग ह्या कामाला तुम्ही मान दिला पाहिजे ना. मग तो एक साधं काम म्हणून त्याला हट म्हणायचं, दरवाजा लावून घ्यायचा,
हे बरोबर नाही. करेक्ट आहे. प्रत्येकाला योग्य तो मान देणं, ह्याला म्हणतात इगो जपणं, बरोबर. अहंकार जपणं. आणि अहंकार चेपायचा म्हणजे कोणी येऊन तुमच्या टपलीत मानून द्यायचं असं नाही. अहंकार चेपणं म्हणजे नम्रता. तू नम्र व्हायला पाहिजे. बरोबर. नम्र झालास तरच तू जोडू शकतो माणसाला. आपल्या मागच्या गप्पा झाल्या होत्या तेव्हा तुम्ही एक सांगितलं होतं की हॉटेलमध्ये गेल्यानंतर गर्दी असेल किंवा जनरल पण वेटरला गेल्या गेल्या त्याचं नाव विचारायचं आणि त्याला नावाने हाक मारायची. किती गर्दी असली तरी तो तुमची ऑर्डर लवकर आणून माझी सून याच्यावरती एक्सपर्ट हां. आहे. ती सगळ्यांना नावानेच हाक मारणार. क्या बात आहे. आणि ती बघते ते नाव कधी कधी असतं तिथे, हां. नाव बघते आणि नावाने हाक मारते. हां. ह्याला म्हणतात काय माहिती आहे की तुम्ही लोकांशी जोडले जातात. बरोबर. तुम्ही जेव्हा नावाने कोणाला हाक मारताना तुम्ही लगेच जोडले जातात. बरोबर. आणि एकदा जोडले गेले की मग त्याला पण बरं वाटतं ना. नाही. म्हणून थोडक्यात काय आहे, एकमेकांची जपणं, मान, हम्म. इगो जपणं. हम्म. डिसिजन मेकिंगमध्ये सगळ्यांना इन्व्हॉल्व केलं पाहिजे. आपण काय करतो, आयदर आपल्या बायकोचं डिसिजन घेतो, आईवडिलांना विचारत नाही. हम्म. मग आईवडिलांना वाईट वाटतं. हम्म. माझ्याकडे अशी एक केस आहे की मुलांनी गाडी घेतली, आईवडिलांना माहीत पण नाही. अच्छा. गाडी घेऊन पहिली दाखवायला कोणाला तर सासू सासऱ्यांना, बापरे. कारण ते श्रीमंत आहेत ना. हम्म. आणि मुलीच्या आईवडिलांकडे ओढा होऊन जातो कधी कधी मुलांचं. हे चुकीचं आहे. मग त्यांनी घ्यायला त्यांच्या आईवडिलांना दाखवून मग आपल्या घरी दाखवलं. आईवडिलांना काय वाटणार सांगा. अरे आपला मुलगा गाडी घेतो, आम्हाला काय वाईट वाटणार आहे का? मग आम्हाला दाखवता येत नाही. थोडक्यात काय, या साध्या साध्या गोष्टी जपल्या गेल्या पाहिजे. हम्म. म्हणून एखादं डिसिजन घेताना बायकोला तुम्ही इन्व्हॉल्व केलंच पाहिजे, आईवडिलांना इन्व्हॉल्व केलंच पाहिजे, इव्हन तुमच्या मुलांना पण इन्व्हॉल्व केलं पाहिजे. हम्म. आणि मग त्याच्यातनं एक छानपैकी डिसिजन घ्यायचं, सुवर्णमध्य. हम्म. हम्म. सगळ्यांची डिसिजन वेगळी असू शकतात, मग बरोबर. त्याच्यातनं सुवर्णमध्य काढायचं ओके. आणि त्याचं डिसिजन घ्यायचं. अच्छा. ह्यानी काय होतं, इन्व्हॉल्वमेंट होते. हम्म. आणि मग बायकोला बरं वाटतं, अरे आपला मला विचारतोय, नाहीतर तुला काय कळतं, मी ठरवणार काय ते, असे करणारे पण लोक आहेत. इगोचा विषय चालू होता. अहंकार. कुठल्याही नात्यामध्ये इगो आल्यानंतर सगळा विचका होतो. इगो जसं सद्गुरू सांगतात की स्वतःचा चेपा आणि दुसऱ्याचा जपा. पण स्वतःचा किती चेपला पाहिजे? म्हणजे नातं टिकवून ठेवण्यासाठी बरेचदा लोकांची तक्रार असते की हे नातं टिकवून ठेवण्यासाठी माझ्याच बाजूने जास्त प्रयत्न होत आहे, मैत्री टिकवण्यासाठी माझ्याच बाजूने जास्त प्रयत्न होत आहेत. मग कुठेतरी सेल्फ रिस्पेक्ट आणि सेल्फ इस्टीमवर प्रश्नचिन्ह उभं राहतं की किती नमतं घ्यायचं मी कायमच. आणि मग हे नमतं सारखं घेत राहिलं की मग समोरचा गृहीत धरायला लागतो. अशा वेळी काय केलं पाहिजे? खूप सुंदर प्रश्न विचारला आहे. प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असतं. एक्झॅक्टली. किती जपायचा, किती चेपायचा. खूपच चेपायला लागलं तर लोक चेपून टाकणार तुम्हाला. करेक्ट. बरोबर ना. म्हणून कुठेतरी आपल्याला थांबायला लागतं. बरोबर. आता कुठे थांबायचं हे शेवटी ते रिलेशनशिप किती महत्त्वाचं आहे त्याच्यावर आहे. बरोबर की नाही. हम्म. आता मित्रांशी एक वेळ तू संबंध तोडू शकतो, हम्म. पण नवरा बायकोचा संबंध तोडताना खूप विचार केला गेला पाहिजे. बरोबर. त्याचे परिणाम आपल्या मुलांवर काय होतील. हम्म. बरोबर ना. म्हणून त्यांना समजावून सांगणं. म्हणून हे बिघडण्याच्या अगोदरच काय असतं माहिती आहे, आपण बिघडेपर्यंत वाट बघतो हम्म. आणि बिघडल्यानंतर परत येणं खूप कठीण जातं. कळलं ना. एकदा बायको सोडून गेली, 2-2 महिने तू बघितलंच नाही, असे पण आहेत लोक. तो येतच नाही विचारायला. बरोबर. अरे तू तेव्हा सॉरी म्हण ना जाऊन, सॉरी माझी चूक झाली, तू ये घरी. हम्म. तिला बरं वाटलं नसतं ना. हम्म. तेव्हा तिचा मान जपला पाहिजे ना. हम्म. पण आपण काय करतो माहिती आहे, वाढवत नेतो. हम्म. म्हणून कुठली गोष्ट आहे ना, वाढायच्या अगोदरच आपण अर्ली ॲक्शन इज ऑलवेज गुड ना. म्हणून सद्गुरू एक वाक्य म्हणतो की काळजी घ्या, मग काळजी करण्याची वेळ येणार नाही तुमच्यावर. पण आपण काळजीच घेत नाही ना. हम्म. आपण काय करतो, पहिल्यांदा वाटेल तसं बोलतो, वाटेल तसं वागतो. तुम्हाला कुठलीच गोष्ट एका दिवसात होत नसते. हम्म. आपण आजारी पण एका दिवसात पडत नाही कधीच. आपल्याला आतून कळत असतं प्रॉब्लेम्स आहेत, तरी आपण दुर्लक्ष करतो. कळलं. आणि मग एक दिवस अटॅक येतो ना. बरोबर. तसं असतं हे. तुला लहान गोष्टी तुला कळत. आता फॉर एक्झाम्पल साधी गोष्ट सांगतो. बायकोनी फोन केल्यानंतर पूर्वी हा अर्धा तासच बोलायचा, हम्म. कारण नवीन होतं ना. हळूहळू काय होतं, फोन आला की बिझी आहे, मीटिंगमध्ये आहे, बंद करून टाकतो. असतो की नाही शंका आहे मीटिंगमध्ये. पण आपली प्रायोरिटी काय आहे, आपली बायको ही प्रायोरिटी ना. हम्म. आपण नोकरी कशासाठी करतोय, हम्म. त्या बायकोला खुश करण्यासाठी. नीट सांगता येतं, जरा मी मीटिंगमध्ये आहे, मी तुला थोड्या वेळाने फोन करतो, हे सांगणं वेगळं, मी मीटिंगमध्ये मला वेळ नाही, याच्यामध्ये फरक आहे ना. बरोबर. तर हे जे थोडंसं बोलण्यामध्ये जर फरक केला आपल्यामध्ये, मी सांगतो ना, प्रत्येक वाक्य कसं टाकता येतं हम्म. ह्याच्यावर खूप संबंध अवलंबून असतात. ते तुम्ही अपमान पण करू शकता एखाद्याचा, हम्म.
किंवा आपण ते नीट सांगू पण शकतो. बरोबर. मग हे सांगण्यामध्ये कौशल्य आहे. तेच सांगतोय तू की मला वेळ नाही म्हणून, पण ते सांगण्याची पद्धत अर्जंट नाही ना, काय थोड्या वेळाने बोललं चालेल का, मी थोड्या वेळाने फोन करतो, मीटिंग संपल्या, बायकोला बरं वाटेल, नंतर मीटिंग नंतर फोन कर ना तू, मग बायकोला काय वाटणार नाही. पण तू वेळच नाही म्हटलं प्रत्येक वेळेला म्हणत बसला तर बायकोला खरं नाही वाटत ना, कारण मैत्रिणीचा फोन आला की लगेच घेतो तू. बरोबर. नात्यांमध्ये अजून एक म्हणून तुला तुझं प्रश्नाचं उत्तर आहे ना की किती करायचं, तर सुरुवातीपासून हे टाळायचा प्रयत्न करायचा. आपल्याला गृहीत द्यायचं पण नाही. कधीतरी जाणीव करून देणं पण गरजेचं असतं. बरोबर. समजलं ना. आणि ती सुरुवातीला करून दिलं तर तो ऐकून घेईल. एकदा ते वाढत गेलं ना की मग कोण ऐकत नाही, असं मग ते खूप मोठं होतं. पुढचा प्रश्न माझा फार व्यक्तिगत, म्हणजे माझ्यातला तो दोष आहे की वाद होतात, भांडणं होतात, रागात खूप काही बोललं जातं समोरच्याचं ऐकूनही घेतलं जातं, आणि नंतर विचार करताना जाणवतं की चूक माझीच होती स्वतःची. पण ना सॉरी म्हणायला मन दजावत नाही. सॉरी म्हणण्याची सवय किंवा सॉरी म्हणण्याची वृत्ती कशी डेव्हलप करू शकतो एखाद्या व्यक्ती? पहिलं जे तू बोललास ना की विचार करून बोललं पाहिजे. आपण बोलतो आणि मग विचार करतो, हा मोठा मुद्दा आहे. आता तुझ्या बोलण्यावर मला कळलं की आपण करतो आणि मग बोलतो, मग सॉरी म्हणायची वेळ येते ना. मग सॉरी म्हणायची वेळ आणतोच कशाला? विचार करून बोलायला शिक. बरोबर ना. म्हणून विचार करून बोलणं म्हणजे काय, थोडा पॉज घेतला पाहिजे. आपण काय करतो, लगेच कोणी उत्तर देण्याची आपली एवढी घाई असते, आपण पॉजच घेत नाही. पॉज घेतला नाही की तुझं उत्तर चुकतं. पॉज घ्यायचा म्हणजे थोडासा विचार करून उत्तर द्यायला पाहिजे काय द्यायचं ते, कळलं ना. म्हणून आम्ही त्याला रिॲक्ट आणि रिस्पॉन्ड म्हणतो. म्हणजे रिॲक्ट होता कामा नये, रिस्पॉन्ड केलं पाहिजे आपण. रिस्पॉन्ड करण्यासाठी थोडा वेळ गेला पाहिजे. म्हणून पूर्वीच्या काळी म्हणायचे ना 1 ते 10 म्हण, राग आला तर 1 ते 10 म्हण. हा का म्हणायचे? 1 ते 10 म्हटल्यानंतर राग शांत होतो. राग शांत झाला की विचार बदलतात. जाऊन दे ना असं म्हणतं. पहिल्यांदा राग आल्यानंतर दाखवतो मी कसं, थोड्या वेळाने काय म्हणतो, जाऊन दे सोडून देऊया, एवढं काय नाही मोठं, बरोबर ना. म्हणून बोलायच्या अगोदर विचार कर, करण्याच्या अगोदर विचार कर. विचार करून मग करणारी माणसं आहेत. पहिला विचार न करता करणारी माणसं आहेत, तसा उपयोग नाही. प्रत्येक गोष्टी करण्याच्या अगोदर विचार कर, बोलण्याच्या अगोदर विचार कर, विचार करताना पण विचार कर. हे पुढलं. नाही तर तुझे विचार, चुकीचे विचार जर सुरू केले तर तुझ्याच डोक्याला त्राप होणार आहे. आणि हे विचारच आकार घेत असतात आयुष्यामध्ये. त्यामुळे विचार करताना पण सावध राहायला पाहिजे. म्हणून सावध तो सुखी असतो ऑलवेज. म्हणून सावध राहणं महत्त्वाचं आहे. नंतर मग सॉरी म्हणायची वेळ येते तर सॉरी म्हणायला पाहिजे, कळलं ना. सॉरी म्हणून जर आपलं प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर सॉरी म्हणणं गरजेचं आहे. आणि माझं तर म्हणणं, पहिलं सॉरी म्हणून मोकळं व्हा आणि मग जवळ घेऊन सांग की मी चुकलेलं नव्हतं, माझा असा असा विचार होता, तुझा तो गैरसमज झाला आहे म्हणून असं झालं, हे नंतर तू एक्सप्लेन करू शकतो. पण पहिलं सॉरी म्हणून थांबवलं पाहिजे सगळं. म्हणून सॉरी म्हणणं खूप गरजेचं असतं. मग बायकोला म्हणणं म्हणून काय वाईट नाही ना, आपला काही अपमान नाही आहे, कारण आपलं रिलेशन खूप महत्त्वाचं आहे. सॉरी म्हणायचं आणि मग शांत सगळं झाल्यानंतर तिला जवळ घेऊन सांगायचं की हे मी का केलं, माझा वाईट हेतू नव्हता, तुझा गैरसमज झाला, तर माझं म्हणणं असं होतं. मग ती ऐकण्याच्या मनस्थिती असते. आणि जेव्हा ती ऐकण्याच्या मनस्थिती येते तेव्हा जर तुम्ही समजावून सांगितलं तर ती ऐकते आणि मग ती तुला सॉरी म्हणेल. अच्छा, सॉरी, मी सॉरी, मग तू नाही मी सॉरी, असं होणार. समजलं ना. म्हणजे ह्याच्यातनं सुद्धा चांगलं होऊ शकतं. पण सॉरी म्हणण्यासाठी थोडा वेळ आपला इगो दाबला पाहिजे. 2 गोष्टी मी सांगितल्या. सॉरी म्हणण्याची वेळ आणून आली तर पहिलं सॉरी म्हण आणि नंतर समजावून सांगतील. असं केलं तर नातेसंबंध चांगले राहतील. अच्छा, हाच प्रश्न थोडासा वेगळ्या अँगलने अजून. इतका वेळ मी सॉरी म्हणण्यापर्यंत बोललो आपण. मला कोणी सॉरी म्हणल्यानंतर असं होतं अनेकदा की सॉरी म्हणल्यानंतर पण मन लगेच माफ करत नाही त्याला. तेच त्याला ऐकून दाखवत राहतो आपण की कसा तू चुकला आणि कसं तूच सॉरी म्हणणं योग्य आहे. माफ करण्याची पण एक खूप मोठी ताकद आहे असं म्हणलं जातं. ती पण ताकद कशी आणता येईल आपल्यात? तेच म्हणतो ना, कोणी जर सॉरी म्हटलं तर आपला इगो वाढवून उपयोग नाही. त्यांनी सॉरी म्हटलं तर तिथे थांबलं पाहिजे. आपण सॉरी म्हटल्यानंतर त्याला आणखीन जर ऐकवायला गेलो तर तो चिडतो मग शेवटी आणि मग भांडणं होतात. म्हणून सॉरी म्हटल्यानंतर तिथे थांबलं पाहिजे, कळलं ना. आणि दुसरा प्रश्न काय होता तुला? माफ कसं माफ करण्याचं? काय असं माहिती आहे, सॉरी म्हटल्यानंतर आपण त्याला ओके म्हणून सोडून द्यायला पाहिजे. आणि माफ करणं हे सगळ्यात
अध्यात्मामध्ये सुद्धा तेच महत्त्व आहे. हम्म. अध्यात्मामध्ये हेच सांगतात की माफ करा आणि तुमचं मन साफ करा. वा. कारण जेवढं तुम्ही माफ कराल ना तेवढं तुमचं मन साफ होतं. हम्म. आणि जेवढं घेऊन बसाल तेवढं तुमचं मन गढूळ होत जातं. हम्म. आणि शेवटी मन गढूळ झाल्यानंतर हम्म. त्रास कोणाला होतो सांगू? स्वतःलाच. दुसऱ्याला त्रास होत नाही, स्वतःला. स्वतःला त्रास होतो. करेक्ट. म्हणून दुसऱ्यांनी तुम्हाला जर काही केलंच आहे, तुम्ही माफ केलं त्याला, तर याचा फायदा कोणाला? तुलाच आहे. आणि नाही केलं तर तोटा तुलाच आहे. हम्म. कारण हेल्दी माइंड विल गिव्ह यू हेल्दी बॉडी, हम्म. असं प्रिन्सिपल आहे. हेल्दी माइंड विल गिव्ह यू हेल्दी बॉडी. कारण बॉडी आणि माइंड याचा संबंध घनिष्ठ आहे. हम्म. बॉडीवर जे काय होतं त्याचा परिणाम मनावर होतो, हम्म. मनावर जे काय चाललेलं असतं त्याचा परिणाम बॉडीवर होत असतो. म्हणून हेल्दी माइंड ठेवणं हे खूप गरजेचं आहे. नुसते तुम्ही 6 पॅक आणले, चांगला डाएट केला, हे केला, पण विचार जर खराब असतील तर तुमचं हे बिघडणारच. हम्म. म्हणून बाकीचं तुम्ही सगळं केलंच पाहिजे. एक्झरसाईज केला पाहिजे, चांगलं खाणं पिणं सगळं पाहिजेच, हम्म. पण त्याच्यावर विचार चांगले लागतात. हम्म. म्हणून द्वेषाचे, मत्सराचे, त्वेषाचे हे जे विचार असतात ना, हे कधी होतात? आपण माफ नाही करत ते होतात. आणि हे विचार इतके निगेटिव्ह आहे, ह्याला विकार म्हणतो आपण, षडविकार म्हणतो ना. तर हे विकार तुम्हाला आजार निर्माण करतात. हम्म. समजलं? म्हणून हे विकार आपल्याकडे ठेवायचे नाहीत, हम्म. बाहेर काढून टाकायचे. हे जेव्हा ज्ञान होतं ना माणसाला की माणूस स्वार्थी आहे की नाही, मग त्याला जेव्हा हे कळतं की हे करण्याने तुला त्रास आहे, मग तोच जिंकला ना. हम्म. ज्यांनी तुला त्रास दिला त्याला तू माफ नाही केलंस, तर जिंकलो कोण? तोच जिंकला. का तो निघून गेला, त्याला काही बरोबर. पडलेलं नाही तुझं काय झालं ते पुढे, तो विसरून पण गेलेला आहे. हम्म. पण त्यांनीच आपण जर त्याला माफ केलं तर परिणाम आपल्यावर होतो. नाही तर ते आयुष्यभर आपण ते घोळत राहतो हम्म. आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. हम्म. म्हणून आपल्या आरोग्यासाठी, आपल्याच भल्यासाठी आपण लोकांना माफ करता आलं पाहिजे. हे ज्ञान असेल तर करता येईल. हम्म. नाही तर सॉरी म्हणणं माझा मी कशाला म्हणू, त्यांनी म्हणू दे. बरोबर. म्हणून नात्यातलं महत्त्व, नातं राखण्याचं महत्त्व, हे खूप महत्त्व असेल ना तुम्हाला, तर तुम्ही या गोष्टी सहज करू शकाल. हम्म. सॉरी म्हणणं आणि माफ करणं. बरोबर. पण नात्याचंच महत्त्व नसेल, गेली तर गेली खड्ड्यात, बायको आहे. हम्म. महत्त्व आहे. आणि डायव्होर्स घेणं हे सगळ्यात चुकीचं आहे माझ्या मते. कुठलीच गोष्ट डायव्होर्सपर्यंत नेऊच द्यायची नाही. खरं म्हणजे हम्म. तुम्ही ती त्या त्या वेळेला बंद केलं पाहिजे. हम्म. आमच्याकडे आम्ही असं म्हणतो हम्म. की भांडण झालं ना तर रात्रीची एक्सपायरी डेट पाहिजे, हम्म. त्याच दिवशी एक्सपायरी. चालू ठेवलं की मग इगो वाढत जातो. हम्म. मग कोण पुढे पहिलं बोलणार, हम्म. कोण पहिलं सॉरी बोलणार, असं होत जातं. हम्म. म्हणून वाढवायचंच नाही. हम्म. दिवसाभर काय झालंय, रात्री बंद, हम्म. सॉरी पुन्हा नाही करत म्हण, बंद करून टाक. मग ती पण नाही रे एवढं काय नाही, मी आपलं उगीच, दोघे एकमेकांना हे करताना मोकळं होतात. हम्म. पण हे जर वाढलं, 1 दिवस 2 दिवस 10 दिवस वाढत गेलं की मग कोणी बोलायचं हम्म. हा प्रश्न येतो. मग तिसरा माणूस आणायला लागतो. हम्म. कळलं ना. म्हणून नातं जर ठेवायचं असेल तर त्याची एक्सपायरी डेट त्या दिवशी, भांडणाची एक्सपायरी त्याच दिवशी पाहिजे, अच्छा. नाही तर नाही होणार तुमचं. अच्छा. आणि मग सॉरी म्हणण्याचे प्रसंग पण येत नाहीत. संवादाचं जेवढं महत्त्व आहे कुठलंही नातं टिकवून ठेवण्यात, मौन कधी कामाला येतं भांडण टिकवण्यासाठी? की बुवा आता मी जर या व्यक्तीशी बोलायला गेलो तर एकतर मी त्याच्यावर चिडेन किंवा तो माझ्यावर चिडेल आणि यातनं पुढं कन्क्लुजन काहीच होणार नाही. तर मौन कामाला येतं का? आणि जर येत असेल तर कितपत ठेवलं पाहिजे मौन? आता हे जनरल उत्तर देता येणार हा, नाही. अगदी बरोबर आहे. पण प्रत्येक गोष्ट त्यातल्या त्यात. कधी करायची कधी नाही करायची हे आपल्याला शहाणपण दिलंय देवाने. बरोबर. हो की नाही, दिलेलं आहे देवाने शहाणपण, बरोबर. पण ते आपण बघत नाही त्याच्याकडे. मौन जर केलं तर कधी कधी बायको आणखीन चिडते. अरे बोल तरी, असं म्हणते ना बायको, निदान सांग माझं चुकलं की तुझं काय, ती बोल तरी. मग अशा वेळेला आपलं चुकलं म्हणणं सगळ्यात बेस्ट असतं. हम्म. मौन सुद्धा क्लेशकारक असतं, लक्षात ठेव. हम्म. बायकोला सहन होत नाही मौन, तू बोललाच नाही 7 दिवस, तर ते दॅट इज अ बिगेस्ट पनिशमेंट आहे. हम्म. आई वडील कधी कधी करतात ना, बोलायचं बंद करतात, हम्म. मुलाला हे होतं ना. त्यामुळे मौन ही पनिशमेंट असतं कामा नये. हम्म. मौन मी सांगितलं काय, कधी कधी न बोलणं चांगलं असतं. हम्म. बायको काय ती सांगते की असं असं, तेव्हा आपण त्याच्यावर रिॲक्ट न करता मौन केलेलं असतं बरं. अच्छा. पण मौन हे प्रत्येक वेळेला नाही चालणार. मौन केलं, मौन हे योग्य रीतीने केलं पाहिजे. हम्म. समजलं मी काय म्हणतो ते.
मौन छान, सगळीकडे मौन छान, अध्यात्मामध्ये सुद्धा मौन महत्वाचं आहे. बरोबर. पण मौन म्हणजे इथे मौन पाहिजे, हम्म, मनामध्ये हम्म, मन शांत पाहिजे. हम्म, मन निवांत म्हणजे मौन. हम्म, आपल्याकडे मौन म्हणजे न बोलता राहणं आणि मग खुणा करणं, हम्म, हे करत बसणं किंवा डोक्यात काहीतरी घोळत राहणं, याला मौन म्हणत नाही. हम्म, मौन म्हणजे मन, मौनचा अर्थ बघा ना, मन हम्म, मनमधनं मौन आलेलं आहे. हम्म, मौन म्हणजे इथे शांती पाहिजे, इथे तुझं काय म्हणतं शांत असलं पाहिजे, त्याला मौन म्हणतात. हम्म, आपण मौन म्हणजे न बोलणं म्हणतो. हम्म, तेव्हा मौन कधी करायचं आणि कधी नाही करायचं याला खूप महत्त्व आहे. हम्म, समजलं ना. कधी कधी मौन तुम्हाला त्रासदायक होऊ शकतं, भांडण वाढत जातं. म्हणून कधी कधी वादविवाद न करण्यासाठी मौन धारण केलं तर मस्त असतं. अच्छा. वाद पुढे न्यायचंच नाही आपण. मौन ओके, ओके. ॲक्सेप्ट, पटलं असं म्हणायचं, सोडून द्यायचं, नंतर सांगायचं काय असेल ते, पण सांगायचं, सोडून पण द्यायचं नाही. हम्म, कधी कधी मग पुन्हा तू म्हणतो त्यांना गृहीत धरतील, हम्म, मग नंतर कायम करतील, त्यावेळेला मौन ठेवलं बरं, मग नंतर सांगायचं. हम्म, आता डबा नाही दिला किंवा उशीर झाला तर चिडण्यापेक्षा, चिडला तर गप्प राहायचं बायकोने, तेव्हा रात्री मग सांगायचं, अरे मी रोज देते ना तुला, हम्म, आज जरा माझं काय झालं होतं, मग तो सॉरी म्हणतो. हम्म, कारण काहीतरी कारणाशी होत नाही ना. आणि हाऊ यू रिॲक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हम्म, मी एक गोष्ट वाचली होती की एक बाई रोज चांगलं चांगला डबा द्यायची त्याला. एक दिवस काय झालं, नवऱ्याने डबा उघडला तर आतमध्ये काहीच नव्हतं, म्हणजे डबा रिकामच होता. तर दुसरा नवरा, द्यायला मेनी चॉईस, आपल्याला आयुष्यामध्ये चॉईसेस भरपूर असतात, चिडू शकला असतं तिच्यावर, तिला एक फोन मानून काय एवढं करता येत नाही, मी एवढं काम करतो असं बोलू शकला असतं. किंवा घरी गेल्यानंतर मौन व्रत धारण केलं असतं, एक डबा सुद्धा तुला बरोबर करता येत नाही, घरी बसून करते काय, असं भांडता येतं. बरोबर. त्यांनी काय केलं, त्यांनी लवकर घरी आला त्या दिवशी, त्यांनी फोन केला, आज आपण जरा बाहेर जाऊया ना, डबा तर आपण रोज खातो ना, हां. आपण जरा बाहेर जाऊया. असं म्हणून बायकोला फोन करतो, बायकोला खाली बोलवतो, तिला घेऊन कॅन्टीनमध्ये जातो, मस्त जाऊन लंच घेतो. नंतर ती जेव्हा डबा उघडून बघते तेव्हा डब्यामध्ये काहीच नसतं, तेव्हा तिला कळतं की आपण डबा दिला नाही. पण नवऱ्याने कसं हँडल केलं, तिलाच घेऊन तो बाहेर गेला जेवायचं, बाहेर जेवायचं. आता हे हँडल करणं खूप गरजेचं असतं. एक अशी असं पण गोष्ट ऐकली होती की एका बाईने आपल्या नवऱ्याला विचारलं की माझ्यामध्ये काय कमी आहेत ते तू सांग, काय माझ्यामध्ये कमी आहेत. तर तो म्हणतो मला वेळ दे, मी सांगतो तुला. मग तो ऑफिसला जातो, ऑफिसला गेल्यानंतर तो विचार करतो, कमी तर भरपूर आहे सगळ्यामध्ये, माझ्यामध्ये काय कमी आहे, थोडे आहेत, पण सांगितलं तर काय होईल, तिला वाईट वाटणार. बरोबर. मग तो काय करतो, 6 गुलाब पाठवतो तिला घरी, 6 गुलाब घेऊन येतो आणि त्याच्यावर एक चिठी पाठवतो की तू मला आहे तशीच आवडते, तुझ्यामध्ये काही कमी नाही, म्हणून मी एक गुलाब पाठवतो आहे, कारण तू मला आहे तशीच आवडते. काय खुश, समजलं ना. म्हणजे कुठल्याही गोष्टीला कसं रिॲक्ट करायचं, कसं त्याची, ह्याला हुशारी म्हणतात, ह्याला शहाणपण म्हणतात. हे जर शहाणपण नसेल तर कुठलंच नातेसंबंध टिकणार नाही. हे सणकत असेल ना एकसारखं, सणकणारे असतील तर काय होत नसतं. आणि ह्याच्यासाठी सगळं अध्यात्मामध्ये आपल्याकडे उपाय आहेत. म्हणजे सगळे मदमत्सर कसे कमी करायचे ह्याचे आपल्याकडे जीवनविद्येमध्ये, अध्यात्म म्हणण्याच्या जीवनविद्येमध्ये म्हणतो. अध्यात्मामध्ये सरळ सांगतं की विकार कमी करा, आणि विकार कमी करण्यासाठी हे सोडा ते सोडा. आम्ही काय सोडा म्हणून सांगत नाही, आम्ही अशा आयडियाज देतो, साध्या आयडिया. त्या आयडियाज वापरून तुमचा क्रोध तुम्ही कमी करू शकता. ॲफर्मेशन तुम्ही ऐकलेलं आहे, बरोबर. मग आपण आपल्याला ॲफर्मेशन देऊ शकतो. निरनिराळ्या गोष्टी मी सांगतो त्याच्यासाठी, आता तो विषय नाही आहे, पण करू शकतो आपण सगळ्या गोष्टी. अजून एक ट्रेटबद्दल मला थोडंसं स्पर्श करायचं आहे त्याला, की नात्यांमध्ये जेव्हा खूप घनिष्ठता येते, समोरच्याला आपण नकळतपणे गृहीतही धरायला लागतो, अशा वेळी काही लिमिटेशन सेट केले पाहिजे का नात्यांमध्ये? उदाहरणार्थ, माझे वडील आणि मी, आम्ही फार चिल करतो एकमेकांसोबत, पण वडील आणि मुलगा हे मित्र होऊ शकतात का? त्यांनी मित्र व्हायचा प्रयत्न करावा का? आणि असंच सगळ्या नात्यांबद्दल ॲप्लिकेबल आहे का? काय काय लिमिटेशन्स आपण पाळली पाहिजेत नात्यांमध्ये? मित्र व्हावं का? व्हावंच ना. ओके. पण हे लहानपणापासून करायला लागतं. बरं. तू म्हणजे मी मोठा झाल्यानंतर मित्र व्हायचा प्रयत्न केला होत नाही. लहानपणापासून जर तुम्ही मुलांबरोबर खेळला, मुलांबरोबर एकत्र सगळ्या गोष्टी लहानपणापासून करायचा प्रयत्न केला तर मैत्री होते. मैत्री म्हणजे काय,
खांद्यावर हात टाकून जायला पाहिजे असं नाही. बरोबर. आपल्याला मन मोकळं करता आलं पाहिजे आपल्या वडिलांकडे, किंवा वडिलांकडनं आपल्याकडे बोलता आलं पाहिजे कुठली गोष्ट. एवढं स्पेस आपण दिला पाहिजे. ह्याला तर हे म्हणतात ना, मैत्री म्हणजे काय, मित्र मैत्री म्हणजे काय असते, ते आपल्याकडे बिंदास बोलतात ना. बरोबर. आपले प्रॉब्लेम त्याला सांगतात, सगळं सांगतात की नाही. तसं बोलण्याचं स्पेस आपण दिली पाहिजे आई वडिलांना, कळलं ना. आणि ह्याच्यासाठी लहानपणापासून प्रयत्न करतात. आता आम्ही लहानपणापासून रात्रीचं जेवण आम्ही एकत्र घ्यायचो, बरोबर. आणि मग आमचे आई वडील आम्हाला विचारायचे शाळेत काय झालं, काय गमती झाल्या. अभ्यासाचं विचारत नव्हते, काय गमती झाल्या विचारत होते. मग आम्ही काय काय घडलेलं सगळं सांगायचो घरी येऊन. ह्याच्यातनंच बॉन्ड निर्माण होतो ना. तुम्ही जर आल्यानंतर आपल्या लॅपटॉपवर बसला, मुलांकडे लक्ष दिलं नाही, तर मग मुलं घाबरत जातात ना. किंवा मुलगा काय विचारायला आला, तू येऊन चिडला त्याच्यावर, मग ते मैत्रीत्व तयार होत नाही. आणि मित्र म्हणजे पुन्हा मी सांगितलं, आता माझे वडील आणि मी, आमच्यामध्ये संबंध चांगले होते. ह्याचा अर्थ मी काय हातात हात घालून फिरत नव्हतो, पण मला विचारण्याची मुभा होती कुठलीही गोष्ट. आता सद्गुरू म्हणून जे काय सांगतात त्याला मी चॅलेंज करायचो की हे कशावरनं, मला नाही पटत. आता हा संबंध आहे ना. मी वडिलांना सांगू शकतो ना, बाकी कोण सांगू शकणार नाही. शिष्य गप्प बसणार ना, सद्गुरू सांगितलं गप्प असं म्हणणार, पण मी नाही गप्प बसायचो, मी उलटं सुलटं बोलायचो, समजलं ना. आणि सद्गुरूंना ते आवडायचं पण, की मी उलटं सुलट बोलतो म्हणजे मला विचार करतोय. आणि मग सद्गुरू मला सगळ्या अँगलनी सांगायची, समजलं ना. मग ह्याच्यातनं काय होतं, ह्याच्यातनं संबंध चांगले राहतात ना. म्हणजे माझ्याकडे मोकळी काय विचारायची, मला विचारायचं नाही असं म्हटलं की झालं ना, मी सांगतो तसं करायचं, असं आमच्याकडे नव्हतं. मी सद्गुरूंना काही विचारायचो. आणि आम्ही गोव्याचे असल्यामुळे आणखीन ते नातं वेगळं असतं. म्हणजे आम्ही तू करून बोलतो घरामध्ये, कारण गोव्याच्या भाषेमध्ये तूच आहेत, आप नाहीच आहे, तुम्ही नाहीच आहे. त्यामुळे तिकडे तूच, नवऱ्याला बायको नवऱ्याला तू म्हणते, मुलं पण वडिलांना सगळ्यांना तूच म्हणतात तिकडे. त्यामुळे आम्हाला लहानपणापासून तू म्हणायची सवय, म्हणून आम्ही आपा असं काय करतो असंच बोलतो आम्ही, आपा तुम्ही असं काय करतो, असं आम्हाला सवयच नव्हती. त्यामुळे ते आणि एक चांगले संबंध राहतात. तू मै तू वेगळा, बरोबर, पण तू हा ह्याच्यामध्ये रिस्पेक्ट कमी नसतो. रिस्पेक्ट देण्यासाठी होतं काय, तू आणि आप म्हणून रिस्पेक्ट होत नाही ना. रिस्पेक्ट देणं म्हणजे ते सांगतात ते ऐकणं, बरोबर, हे ते सगळं महत्त्वाचं असतं. येस, हे वडील मुलाच्या नात्यासंदर्भात झालं. इतर जनरल जी नाते आहेत आपली, मित्र असतील, मैत्रीण असेल, बहीण असेल, आई असेल, तिथे आपण कुठल्या लिमिटेशन स्वतःला घालून घेतल्या पाहिजेत जेणेकरून नातं आहे तसं सुदृढ राहू शकतं? कुठलंही नातं असेल ना, तिथे आपण लिमिटेशन्स पाळल्याच पाहिजे. काय नाही तर काय होतं, कधी कधी मग नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. बरोबर. आता मित्र जेव्हा तुम्ही बिझनेसमध्ये पार्टनर होता, तेव्हा तुमचा रोल वेगळा असतो. तुम्ही मित्र म्हणून हा रोल वेगळा असतो. प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघितलं ना, की आपला रोल बदलत असतात. आता मुली आईचा रोल वेगळा, मुलगी जेव्हा लग्न करून येते तेव्हा सून म्हणून हा रोल वेगळा, आणि कोणाची तरी बायको म्हणून हा रोल वेगळा. पुढे ती मोठी झाल्यानंतर तिला सून येते तेव्हा सासू म्हणून रोल वेगळा. आता प्रत्येक रोलला कर्तव्य आणि जबाबदारी वेगळ्या असतात, समजलं ना. प्रत्येक रोलचं वेगळं आहे ना. आई असेपर्यंत तू मुलाचं सगळं बघते, पण एकदा सून घरात आली नंतर आईने आपला रोल बदलला पाहिजे. तो बदलत नाही म्हणून तर प्रॉब्लेम आहेत. मुलाला आपण किती कंट्रोलमध्ये ठेवायचा, आता पण ठेवला असशील तू, पण एकदा बायको आल्यानंतर बायकोकडे तो कंट्रोल दिला पाहिजे. तो कंट्रोल सोडत नाही म्हणून तर आज सगळीकडे प्रॉब्लेम्स आहेत. किचनवरचा कंट्रोल सोडत नाही म्हणून तर प्रॉब्लेम आहेत. म्हणून प्रत्येकाला आपला रोल समजला पाहिजे, आणि रोल बरोबर ज्या जबाबदाऱ्या आहेत, ज्या लिमिटेशन्स आहेत, याचं भान ठेवलं पाहिजे. कळलं? भान ठेवणं म्हणजे स्मरण ठेवलं पाहिजे. आणि हे स्मरण ठेवून जर तुम्ही वागला तर काही प्रॉब्लेम येणार नाही. कळलं ना. म्हणून आज सगळीकडे प्रॉब्लेम, दोन पार्टनर, चांगले मित्र पार्टनर होतात आणि त्यांच्यामध्ये मग उद्या भांडणं सुरू होतात. असं माझ्याकडे कितीतरी गोष्टी आहेत. आमच्या सोसायटीमध्ये घनिष्ठ पार्टनर म्हणून एकत्र जवळजवळ फ्लॅट घेतला, आता दोघे एकमेकांना तोंड बघत नाही. बापरे. ह्याला कारण काय होतं माहिती आहे, आपण आहे ना किती जवळ जायचं कोणाच्या, किती गळ्यात हात टाकायचा, हे पण आपण ठरवलं पाहिजे. कारण आपण सगळंच उघड करणं आपलं हे बरोबर नाही. तुझ्या मनामध्ये सगळं आहे ते ओकून टाकणं हे बरोबर नाही आहे. कुठल्या गोष्टी सांगायच्या आणि कुठल्या गोष्टी नाही सांगायच्या
ह्याचा अर्थ फसवाफसवी नाही म्हणत सांगत. हम्म. आपल्या एकंदर भावना असतात त्या किती व्यक्त करायच्या, ह्याला पण एक महत्त्व आहे ना. बरोबर. प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असतं. हम्म. ते लिमिट जर पार केलं ना की मग दुरावा निर्माण होणारच आहे. हम्म. म्हणून जेव्हा तुम्ही कलिग्ज असता तेव्हा रोल वेगळा, पार्टनर असतं तेव्हा रोल वेगळा, आणि मित्र असतं तेव्हा रोल वेगळा. हम्म. मित्र म्हणून तुम्ही मजा करू शकता, पण जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये येता तेव्हा तुम्ही एकमेकांचा मान ठेवला पाहिजे. हम्म. तेव्हा नाही चालणार. तेव्हा तो पार्टनर म्हणून तुला ते काम केलं पाहिजे. हम्म. त्याची जबाबदारी त्याला घेऊ दे, तुझी जबाबदारी तू घेतली पाहिजे. तू दोन्हीमध्ये जर गोंधळ घालायला सुरुवात केली हम्म. की तो काय मला तर मीच ठरवीन, त्याला कळणार पण नाही किंवा सांगितलं पण नाही जाणार, हम्म. असं नाही चालत. बरोबर. कधी कधी आपण गैरसमज निर्माण होतात. बरोबर. हा गैरसमज सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. सगळी नातेसंबंधाचा प्रॉब्लेम गैरसमजामध्ये आहे. करेक्ट. आणि हा गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून जेवढं ट्रान्सपरंट राहता येईल जेव्हा मित्र एकत्र येतात तेव्हा, की एरवीसुद्धा मित्र असो नसो, जेव्हा तुम्ही पार्टनर होता, नवरा बायको होता, तेव्हा ट्रान्सपरन्सी पाहिजे. हम्म. समजलं. जे काय आहे ते ट्रान्सपरंटली पुढे मांडलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे जर फसवाफसवी सुरू झाली की मग विश्वासाला तडा जातो, करेक्ट. आणि एकदा विश्वासाला तडा गेला की मग तो वाढत जातो. हम्म. कळलं ना. म्हणून विश्वास हा संबंधाचा एक मोठा पाया आहे. कोणी नवरा बायको संबंधाचा पण विश्वासच पाया आहे. हम्म. विश्वासावर सगळी इमारत असते आपली. समज सगळे संबंध विश्वासावर असतात. म्हणून विश्वास तुटता कामा नये याच्यासाठी आपण पहिल्या दिवसापासून काळजी घेतली पाहिजे. आणि विश्वास कधी तुटतो, मला सांगितलं नाही, बरोबर. गपचूप केलं, हम्म. पैसे शंका आल्यावर. गपचूप काढून घेतले, मला सांगितले नाही. हम्म. डिसिजन घेताना सगळ्यांनी मिळून डिसिजन घ्यायचं. हम्म. खर्च करताना सगळ्यांनी मिळून करायचं. हम्म. म्हणून पार्टनर म्हटल्यानंतर दोघांची जबाबदारी सेम आहे. त्यामुळे दोघांनी मिळून सगळी डिसिजन घेतली पाहिजे. हम्म. म्हणजे ट्रान्सपरन्सी येते. समजलं. आणि मग गैरसमज होत नाहीत. हम्म. नाही तर मग गैरसमज होतात. नवरा बायकोमध्ये गैरसमज का होतात, का नवरा सांगतच नाही की मी आज उशीर झाला, कुठे गेलो होतो. घरी येऊन सांग ना तू, किंवा अगोदरच सांग की मला आज उशीर होणार आहे, मी माझ्या मैत्रिणीमुळे कुठेतरी जाणार आहे. हम्म. मग बायकोला काय वाटत नाही. सांगतो म्हणजे याच्यात प्रॉब्लेम नाही आहे. लपवतो म्हटल्यानंतर संशय यायला लागतो. समजलं ना. म्हणून लपवाछपवी नाही उपयोग इथे. म्हणून सगळ्या रोलमध्ये हे महत्त्वाचं आहे. विश्वास हा पाया सगळ्या रोलचा आहे. हम्म. नवरा बायकोचा पण विश्वास हाच पाया आहे. पार्टनर्सचा पण विश्वास हाच पाया आहे. सगळ्या आई वडील आणि मुलगा याच्यासमोर विश्वासाच पाया असतो. करेक्ट. म्हणून कुठल्याही नातेसंबंधाचा पाया काय आहे तर विश्वास. हम्म. बरोबर की नाही. हा विश्वास तुटला की मग संपलं. कळलं ना. त्याच्याशिवाय दुसऱ्या गोष्टी आहेतच. मी सांगितलं प्रेम पाहिजेच, बरोबर. प्रेमाचा ओलावा पाहिजे, ह्या मी गोष्ट सांगितलं. पण विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे. आणि तू जे मला प्रश्न विचारला की पार्टनर जेव्हा एकत्र येतात, हम्म. मित्र असतात ते एकत्र येतात, बिझनेस करतात, तेव्हा विश्वासाला तडा जाता कामा नये. ओके. ह्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आपण. अच्छा. आणि ह्याच्यासाठी ट्रान्सपरन्सी. हम्म. आणि प्रत्येक गोष्ट सांगून एकमेकांना. तुम्ही दोघे ओनर आहात ना, हम्म. मग एक डिसिजन एकाने घ्यायचंच नाही कुठलंच. हम्म. सर्वांनी मिळूनच डिसिजन घ्यायचं. असं केलं तर मला वाटत नाही कधी काही प्रॉब्लेम होऊ शकतो. अच्छा. कारण अशी पण मी पार्टनर बघितलं की कित्येक वर्ष ते पार्टनर म्हणून काम करतायत हम्म. आणि सुंदर रीतीने करतायत. हम्म. त्याच्यामुळे ते प्रत्येकजण त्यांनी आपलं डिवाईड करून ठेवलेलं आहे. हम्म. आता माझ्याकडे एक आहे, त्यांचा जो पार्टनर आहे त्याला त्यांनी सगळं ऑपरेशनचं काम दिलेलं आहे. तू ऑपरेशनचं बघ, मी मार्केटिंग आणि फायनान्सचं बघतो. असे 2 विभाग करून डिसिजन द्यायला फ्री दिलेलं आहे. हम्म. प्लस एकत्र बसून रिव्ह्यू घेतात सगळ्या गोष्टीचा. असं केलं तर छान नातं टिकू शकतं. पटलं ना तुला मी? अगदी अगदी एकदम एकदम. आता आपण इमिडिएट फॅमिलीबद्दल किंवा इमिडिएट नातेवाईकांबद्दल बोलत होतो. एक आपल्या आयुष्यातला मुख्य भाग असतो ते म्हणजे आपली एक्सटेंडेड फॅमिली, आपला नाते संबंध असलेला परिवार, मोठा भाऊ परिवार. वगैरे येस सगळे. येस, मोठा परिवार. तर अनेक फॅमिलीज एकमेकांशी यासाठी बोलत नाहीत, काहीतरी अनबन असते, कंपॅरिझन असते एकमेकांमध्ये, जेलसी असते मुलांच्या यशावरून वगैरे. तर या गोष्टी किती मॅटर करतात नात्यांमधल्या वादांमध्ये, आणि हा विसंवाद आहे तो मिनिमाइज कसा करू शकतो आपण एक्सटेंडेड फॅमिलीमध्ये? काय असतं माहिती आहे, बहीण भाऊ जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत ते भांडतील, काय करतील, पुन्हा एकत्र येतील. बरोबर. मग तिथे इगो नसतो. हम्म. भांडतात म्हणजे काय, भांडल्याशिवाय मग बहीण भाऊ कसले असं असतात ना. हम्म. त्यामुळे ते भांडतात, एकत्र येतात, ते सगळं चालू असतं. हम्म. पण जसजसे मोठे होत जातात हम्म. आणि लग्न झाल्यानंतर हम्म. मग त्यांची बायको, त्यांचा नवरा येतो. बरोबर.
आणि मग ती वेगळी फॅमिली होती. बरोबर. मग अशा वेळेला तुम्हाला द्वेष मत्सर सुरू होतो. एका फॅमिलीचं जर वरती ग्राफ चाललेला आहे आणि एक खालीच राहिलेला आहे, बरोबर. मग त्याच्यावरनं द्वेष सुरू होतो. ते नॅचरल आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला जीवनविद्या फिलॉसॉफी समजली पाहिजे. जीवनविद्या तुम्हाला समजली तर तुम्हाला या गोष्टी कमी होतील तुमच्या. ह्याला कारण सांगतो तुम्हाला की द्वेष करून आपला फायदा होत नसतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण त्याच्या आनंदात, तुम्ही जर आनंद तुम्हाला वाटायला लागला तर तुमची पण समृद्धी होईल. हे वाक्य खूप लक्षात सद्गुरू म्हणताना दुसऱ्यांच्या यशामध्ये आपल्याला सुख वाटलं पाहिजे, आनंद वाटला पाहिजे. आपल्या भावाचा मुलगा पहिला आला तर आपल्याला खऱ्या अर्थाने आनंद व्हायला पाहिजे. समजलं ना? द्वेष होता कामा नये. हे जर झालं ना तर तुमची पण समृद्धी होणार. म्हणून दुसऱ्यांच्या यशात आपल्याला आनंद वाटला पाहिजे, सुख वाटलं पाहिजे. मग तुमचं पण तुम्ही पण यशस्वी व्हाल, त्याच्या जागेत तुम्ही यशस्वी व्हाल. जेवढा द्वेष कराल ना तेवढे मागे राहाल. ह्याला सायन्स आहे. पण हे सायन्स समजलं पाहिजे ना, समजलं पाहिजे, उमजलं पाहिजे, जीवनात उतरवलं पाहिजे, तरच हे सगळं थांबवू शकतो. आता आम्ही शिकवतो की द्वेष वाईट का वाईट, कारण आपलं मन आहे ना, ते दोन भाग आहेत. सबकॉन्शियस माइंड तुम्हाला माहीत असेल, बरोबर, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. एक्झॅक्टली. तर तुमचा द्वेष ही भावना आहे. आणि ही भावना कसली भावना आहे? कमीपणाची भावना आहे. माझ्याकडे कमी आहे, त्याच्याकडे जास्त आहे, म्हणजे कुठेतरी कमी ही भावना आहे. आणि ही भावना जेव्हा तुमच्या अंतर्मनात जाते तेव्हा अंतर्मन तुमच्या आयुष्यामध्ये कमीच करतं सगळं. अच्छा, समजलं? आणि जेवढी तुमची भावना ॲबंडन्सची असेल, अरे काय छान आहे, त्याचं किती यश आहे, ही जर भावना प्रेमाची, ॲबंडन्सची असेल तर काय होतं, तुमची ती भावना आत्मेत जाते आणि तुम्हाला पण ॲबंडन्स मिळतो. म्हणून आम्ही कृतज्ञतेचं महत्त्व सांगतो की कृतज्ञता म्हणजे काय आहे याची जाणीव. आपल्याकडे गृहीत धरणं म्हणजे काय, नाही त्याचं जाणीव असते, आपल्याला आहे त्याची जाणीव नाही. नाही त्याच्यासाठी आपण एक सागर रडत असतो आणि आहे त्याच्याबद्दल आपल्याला विचारत नसतो. कळलं? म्हणून आहे त्याची जाणीव म्हणजे कृतज्ञता, आणि आहे त्याची जाणीव म्हणजे ॲबंडन्सचा विचार. माझ्याकडे आहे, नाही मी म्हणतच नाही कुठली गोष्ट, आणि जे काही आहे ते आहे म्हणतोय तू. म्हणून आहे हा ॲबंडन्सचा भाव आहे. म्हणून कृतज्ञता हा ॲबंडन्सचा भाव आहे. हा ॲबंडन्सचा भाव जेव्हा तुमच्या अंतर्मनात जातो तेव्हा तुमच्या जीवनामध्ये ॲबंडन्स निर्माण होतो. म्हणून द्वेष करणं आपल्या दृष्टीने सगळ्या दृष्टीने वाईट आहे. आरोग्याच्या दृष्टीने वाईट आहे. अंतर्मनात जाऊन तुमचं स्केअरसिटी निर्माण होते तुमच्या आयुष्यामध्ये. तुमचं कधीच तुमचा उत्कर्ष होत नाही. म्हणून दुसऱ्यांच्या आनंदात आनंद वाटणं, दुसऱ्यांच्या यशाने आनंदी होणं, हे पहिल्यापासून आम्ही शिकवतो. आणि हे जर तुम्ही करत गेला, आता सद्गुरू काय म्हणतात की आपल्या भावाच्या मुलाला चांगले मार्क मिळाले, तुला कमी मिळाले, ह्यानी थोडंसं मत्सर येणं शक्यता आहे. बरोबर, बरोबर आहे. तो नॉर्मल माणसाचा स्वभाव आहे, नॅचरल आहे अगदी. पण त्याला रिॲक्ट कसं करायचं असतं? मत्सराने नाही, त्याला आपण त्याच्यातनं आपली महत्त्वाकांक्षा वाढवली पाहिजे. त्यांनी त्याच्यावर जळण्यापेक्षा माझी मुलगी आता वरती कशी येईल, त्याच्यासाठी कशी यशस्वी होईल, त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे जास्त बरं की त्याच्यावर जळणं बरं. त्याच्यावर जळण्याने तुला काहीच फायदा नाही, मुलीचा तोच राहणार ग्राफ. तर आपण मुलीला एनकरेज केलं पाहिजे, बघ तुझा भाऊ आलाय ना, आपल्याला पण मिळवलं पाहिजे की नाही, चला तू पण अभ्यास कर, तुला काय पाहिजे ते मी सांग. असं करून तिला कसं वरती आणता येईल इथे जर लक्ष दिलं तर जास्त बरं. की तिचा द्वेष करून तुला काहीच फायदा नाही, ते पुढेच जाणार आहे, तू द्वेष करत राहणार आहे. बरोबर की नाही? म्हणून ह्या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे. बहिर्मन म्हणजे काय, अंतर्मन म्हणजे काय, ह्या भावना म्हणजे काय, हे विकार कसे आपल्याला त्रास देतात, हे सगळं आम्ही शिकवतो. हे शिकवल्यानंतर सुद्धा सगळे लोक घेतील असं नाही. बरोबर की नाही? जे घेतील त्यांना फायदा होतो. अच्छा, पण प्रॅक्टिकली दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधणं हे प्रॅक्टिस करून अचीव करण्यासारखं आहे. येस, पण तो मूळ स्वभाव आहे ना माणसाचा, स्वभावाला औषध नाही. स्वभावाला औषध आहे. अच्छा, स्वभाव कधी बदलतो? तुम्हाला त्याचं ज्ञान झालं. आज अज्ञानामुळे हा स्वभाव आहे आपला. ओके, आज आपण सगळं जे करतो ते अज्ञानामुळे करतो. आता हे आपण धावतो इथे तिथे, तीर्थक्षेत्राला धावतो, हे धावतो, कुठेतरी आपल्याकडे अज्ञान आहे म्हणून ना. म्हणून अज्ञानाने गोंधळ निर्माण होतो, ज्ञानातनं व्यवस्था निर्माण होते.
लक्षात ठेवायचं. म्हणून ज्ञान दिलं पाहिजे. बरं. आणि आपल्याकडे जे ज्ञान दिलं पाहिजे ते देतच नाही. आता शाळेमध्ये मी असं ऐकलं की जपानमध्ये 5वीपर्यंत त्यांना काही शिकवत नाही. त्यांना फक्त नागरिकशास्त्र, देशाचं महत्त्व, स्वच्छतेचं महत्त्व, त्यांचा वर्ग त्यांना साफ करायला सांगतात. मग ही लहानपणापासून त्यांना स्वतःच्या ह्याच्यावर उभं राहायला शिकवतात. तर हे संस्कार लहानपणापासून दिले गेले पाहिजे. आपल्याकडे कॉम्पिटिशनचे संस्कार दिले जातात, समजलं ना. त्यामुळे काय होतं, कॉम्पिटिशनमुळे द्वेष मस्त वाढत जातो. पण ऑलरेडी जर आपला मूळ स्वभाव तसा आहे तर त्याच्यावर काम करून ते करता येतं. ओके. आता साधी गोष्ट सांगतो, तुम्हाला कोणाबद्दल द्वेष वाटत असेल तर आम्ही एकच गोष्ट सांगतो की त्यांच्याबद्दल शुभचिंतन करायला सुरुवात कर. बरं. उलटं करायचं. अच्छा. म्हणजे आपण नेहमी हे देतो ना, त्याला काय म्हणतो, त्याला डोसला हे करण्यासाठी देतो ना, तसं द्यायचं. म्हणजे द्वेष वाटतोय ना आपण, मग त्याच्यातनं बाहेर पडायचं आणि मनापासून म्हणायचं देवायचं भलं कर, देवायचं, देवा आणखीन यशस्वी होऊ देतो असं म्हणत राहा. ओके. थोड्या वेळ खोटं तरी खोटं म्हणत राहा. ह्याच्यातनं हळूहळू सवय होईल तुला. दुसऱ्यांच्या यशामध्ये भागीदार व्हायचं सवय होऊन जाईल. ओके. समजलं ना. आणि हे सगळं होऊ शकतं आणि हे आमच्याकडे झालेलं आहे, आमच्या स्वतःमध्ये घडलेलं आहे. आता मला दुसऱ्यांच्या आनंदामध्ये मला इतका आनंद असतो, त्याच्यासाठी तर मी काम करतोय. बरोबर. बाकी मला इथे पैसा मिळत नाही ना एकही. आता मी 24 तास काम करतो जीवन, मला काय मिळतं याच्यातनं. मी कशासाठी करतो की दुसरे यशस्वी झाले, दुसऱ्यांचं लग्न टिकलं माझ्या काउन्सिलिंगमुळे, तर मला आनंद होतो ना की माझ्यामुळे एक बाबा चांगला संसार मार्गी लागला. तर हा जो आनंद आहे ना, तो आनंद मिळवायला शिकला पाहिजे आपण. ओके. अच्छा. शेवटाकडे येतोय. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की काम करणारा माणूस आपल्या आयुष्यातला रोजच्या 24 तासामधला मेजरली भाग हा ऑफिसमध्ये आणि काम करण्याच्या ठिकाणी घालवत असतो. तिथे पण आपले नातेसंबंध निर्माण होतात. तिथली नातेसंबंध कसे टिकवले पाहिजे, आपल्या कलिग्सवरची जेलसी असेल किंवा तो पुढे जाणार की मी पुढे जाणार ही स्पर्धा असेल, तर ते संबंध कसे टिकवून ठेवले पाहिजे कामाच्या ठिकाणचे. आणि तुमच्याकडे काय काय केसेस येतात, कारण कॉर्पोरेटचे खूप तुमचे लोक आहेत की जो मला फॉलो करतात, काय काय प्रश्न घेऊन येतात इंटरेस्टिंग. सगळ्या टाईपचे केस घेऊन येतात की हा मला इतकं काम करतो तरी मला पुढे नेत नाहीये, मला खाली दाबतोय, दुसऱ्यांना आणतोय, हे सगळे चालू असतात. कॉर्पोरेट म्हणजे हे सगळं चालू असतं, बरोबर ना. ह्याला आपण काय करू शकत नाही, कारण सगळ्यांना मी काय बदलू शकत नाही. बरोबर. मग आपण आपल्याला बदललं पाहिजे, हे आपल्या हातात आहे. बरोबर. मग आपण काय बदलायचं, आपण सगळ्यांबद्दल शुभचिंतन करायला सुरुवात करायचं. आता शुभचिंतन मी तुम्हाला वाटतं काय एवढं महत्त्व आहे याचं. शुभचिंतनाचं महत्त्व खूप मोठं आहे. तुम्ही जेवढं, आता मी तुझ्याबद्दल जेवढं चांगलं चिंतन करीन तेवढं तू आपोआप, मी आतून करतोय पण हे चिंतन तुझ्यापर्यंत पोचतं. कारण हा सायन्सचा भाग आहे. कारण माझे जे विचार आहेत हे एनर्जी आहेत, त्याला व्हायब्रेशन्स आहेत. ही व्हायब्रेशन तुझ्यापर्यंत पोचतात, कारण मी तुझा विचार करतो ना, तर तुझ्यापर्यंत ती व्हायब्रेशन पोचतात. यांचा विचार केला तर ह्यांच्यापर्यंत पोचणार, आणि कोणाचा विचार केला त्याच्याकडे पोचणार. बरोबर. तर मी तुझ्याबद्दल चांगले विचार केले तर ते विचारची जी व्हायब्रेशन आहे तुझ्याकडे पोचतात, आणि त्या आतून तुला ते वाटतं की हा माणूस चांगला आहे, कळलं. आणि मग तो तुझ्याबरोबर चांगला वागायला लागतो, तुम्हाला चांगला रिस्पॉन्स द्यायला लागतो. हे ॲटोमॅटिक होतं आतल्या आत. याला आम्ही इंटरनल कम्युनिकेशन म्हणतो. बाहेरून कम्युनिकेशन करणं वेगळं, छान आहे तू, खूप चांगला माणूस आहे, मला खूप तो आवडतो, असं बोलणं वेगळं. आणि नंतर आतून काय म्हणणार माहीत आहे कोण आहे तो, मोठा चढलेला आहे, खूप भाव खात असतो, खाली पडला पाहिजे तेव्हा कळेल. हे सगळे विचार आपल्या मनात असतात ना. हे विचार आपल्या मनामध्ये आले ते पोचतात, आणि मग तुमचं काय म्हणतात रिलेशन चांगलं राहत नाही. म्हणून संबंध, आता फायनल सांगतो तुला, नातेसंबंध टिकवायचं असेल तर एकमेकांबद्दल चिंतन चांगलं व्हायला पाहिजे. शुभचिंतन, त्याला इष्टचिंतन म्हणतात, शुभचिंतन म्हणतात. हे व्हायला पाहिजे. हे जेवढं होत जाईल तेवढे संबंध सुधारत जातील आपोआप, कारण इट इज इंटरनली कनेक्टेड. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये मन येतं. इंटरनली युअर, आम्ही असं म्हणतो यू आर इंटरकनेक्टेड, सगळेजण इंटरकनेक्टेड आहे. मग आपण जेव्हा कनेक्टेड आहोत तेव्हा ह्या कनेक्शनमधनं काय सोडायचं हे आपल्यावर आहे ना. गढूळ पाणी सोडायचं की स्वच्छ पाणी सोडायचं आपल्या हातात आहे. म्हणून तुम्ही जेवढं शुभचिंतन कराल, म्हणजे काय, देवाचं भलं होते, देवाचं चांगलं होते, आणखीन हा यशस्वी होते, असं मनापासून म्हणायला सुरुवात करा. हळूहळू काय होतं,
रिलेशन चांगली व्हायला लागतात. आणि हे आमच्याकडे हजारो लोकांनी करून बघितलेलं आहे. ह्याच्यातनं तुम्हाला खूप फायदे होतात. लोक तुमच्याशी चांगले वागतात. तुम्ही जिथे जाल तिथे तुमची व्यवस्था व्हायला लागते. म्हणून शुभचिंतन करणं हा सगळ्या समस्येवरचा उपाय आहे. जेवढं शुभचिंतन कराल तितकं तुम्ही जवळ याल, नातेसंबंध सुधारत जातील. मग आता शुभचिंतन कसं करायचं? मग आम्ही साधी वाक्य सांगतो बोलायला. देवाचं भलं कर, देवाचं कल्याण कर, देवाचा संसार सुखाचा होऊ दे, देवाची भरभराट होऊ दे, असं आम्ही 1-4 वाक्य म्हणतो मनातल्या मनात. वेळ नसेल तर देवाची भरभराट होऊ दे, देवाचं भलं होऊ दे, काही एखादं वाक्य म्हटलं तरी चालेल. पण मनापासून जर तू म्हणशील कोणाबद्दलही तर तुमचं कनेक्शन चांगलं होतं. समजलं? आता हे तुम्ही कुठे कुठे करू शकता? सगळीकडे करू शकता. आता मला तू भेटला, मी मनात म्हणणार तुला त्याचं भलं होते, बरोबर? तुला जो माणूस भेटेल त्याचं तू म्हणू शकतो, बरोबर. सगळे तुला मदतीला हजर राहतील. बघा तुम्ही करून. आता हे मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर विश्व प्रार्थना आहे सर्वांसाठी, बरोबर. कारण सर्वांमुळे मी आहे. आज तुझं हे सगळं चाललं आहे. कोणीतरी इलेक्ट्रिसिटी देतोय, कोणीतरी हा माईक बनवला आहे, काय ना काय ती किती गोष्टी आहे त्याच्यामध्ये, लॅपटॉप आहे, हे आहे ते आहे, बरोबर की नाही? त्यामुळे सर्वांमुळे तू यशस्वी होतोय, सर्वांमुळे तुझं सगळं चाललेलं आहे. मग सर्वांचं भलं म्हणणं. मग त्याच्यासाठी काय करायचं? विश्व प्रार्थना. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राव. आता हे कशासाठी? सर्वांसाठी, जनरल, जो माहीत असो नसो त्याच्यासाठी. पण हा माहीत असो नसो तुझ्या व्यवस्थेला मदतीला हजर राहील, हे लक्षात ठेव. कारण त्याच्यापर्यंत पोचलेली आपली प्रार्थना. म्हणून तू अनोळखी प्रदेशात जरी गेला तरी तुला कोणतरी माणूस तुला मदतीला उभा राहील. का? कारण ही व्यवस्था आहे. तू सगळ्यांचं चिंतन चांगलं केलं आहे तर कोणतरी तुझ्या मदतीला उभा राहील. आणि तू जेव्हा डायरेक्ट बोलतो कोणाबद्दल तेव्हा तो तुझ्या बाजूने उभा राहतो. म्हणून कंपनीबद्दल चांगलं विचार करायचा. त्यातली कंपनी आहे काय, इन्क्रिमेंट देत नाही, प्रमोशन देत, असं म्हणण्यापेक्षा कंपनीची भरभराट होते, कंपनीमुळे मी आहे, कंपनीमुळे माझं सगळं चाललेलं आहे, कंपनीची भरभराट होते, असं कंपनीबद्दल म्हणायचं. आपल्या बॉसबद्दल शिव्या देण्यापेक्षा हा बॉसमुळे मी शिकलो आहे, बॉसमुळे मी आज टिकून आहे, त्या बॉसबद्दल खूप चांगलं म्हणायचं. देवाचं भलं कर, देवाचं त्याची भरभराट होते, आपल्या कलिग्सची, सर्वांची, आणि त्याच्याबरोबर कॉम्पिटिशनची पण. आता तुमच्या व्यवसायामध्ये कॉम्पिटिटर भरपूर आहेत, बरोबर, त्यांचं पण भलं होते. ओके, असं म्हणण्याने तुमचं काय जात नाही, उलट असं म्हणण्याने तुमचं जास्त भलं होतं, लक्षात ठेवायचं. ते पण यशस्वी होते म्हण, ते यशस्वी, तुझं काही कमी होत नाही याच्यामध्ये, त्यांना पण यशस्वी होते असं म्हणायला काय जातं. आपण काय जाऊन त्याला मदत करत नाही, तू यशस्वी मी मागे राहतो, असं आपण काय करत नाही, बरोबर. पण इच्छा, चिंतन हे जेवढं चांगलं, हा चिंतन हा विषय इतका मोठा आहे. चिंतन हाच चिंतामणी म्हटलं आहे. चिंतामणी म्हणजे सर्व समस्यावर तुला उपाय, बरोबर. म्हणून तुला कुठलेही नातेसंबंध असू दे, कुठलेही संबंध असू दे, शुभचिंतन हाच त्याच्यावरचा उपाय. अच्छा. आणि हे जेवढं तू करशील तेवढे तुमचे संबंध चांगले व्हायला लागतात. क्या बात आहे. ज्या प्रश्नापासून आपण सुरुवात केली होती त्या प्रश्नाचं एका वाक्यातही नाही, एका शब्दात शेवट उत्तर घेऊन आपण आज थांबूया असं मला वाटतंय. खरं तर प्रत्येक पर्टिक्युलर नात्याबद्दल पण मला तुमच्याशी गप्पा मारायला आवडतील पुढे जाऊन. आजचा विषय जनरल नात्यांचा होता, नातेसंबंधांमधलं प्रेम कसं टिकवता येईल आणि गैरसमज कमी होऊन आपण सोबत पुढे जास्त कसं जाऊ शकू. तुम्ही आज आमच्या गप्पांवर आलात आणि आमच्या प्रेक्षकांसाठी पत्र लिहिलं, खूप खूप धन्यवाद. आणि तुमचे पाय सतत आमच्या ऑफिसला लागत राहोत आणि नवीन नवीन विषय घेऊन आपण अजून नवीन नवीन पत्र लिहित राहू. याबद्दल खूप खूप नक्की, जेव्हा बोलवाल तेव्हा विनंती, माझं काम हेच. खूप धन्यवाद, खूप खूप थँक्यू दादा. आणि भेटूया पुन्हा. मित्रांनो, तुम्हाला हे पत्र कसं वाटलं नक्की कळवा. ज्या प्रश्नांनी आपण सुरुवात केली होती, नातेसंबंध कसे टिकवता येतील, त्याची खूप छान छान उत्तरं दादांनी दिली, जसे ते कायमच देतात. आणि जवळपास तास सव्वा तासाचा एपिसोड झाला आहे. तुम्हाला दादांकडून अजून कुठले एपिसोड, कुठल्या प्रश्नांवर मार्गदर्शन ऐकायला आवडेल हे पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्ही तुमच्या सगळ्या कमेंट्स वाचत असतो. आणि द पोस्टमनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे, तुमचा पोस्टमन सर्वेश.